कोकणामध्ये पहाटेपासून आषाढ सरींची जोरदार बरसात होती। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झालाय। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात दमदार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। कालपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 46.90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यामध्ये 94.42 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। दापोली, चिपळूण आणि मंडणगड तालुक्यामध्ये 50 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे। लांजा तालुक्यातील सापूचे तळे तलाव तुडुंब भरलेला आहे। पहाटेपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आषाढ सरी कोसळतायत। गेल्या 10 दिवसापासून विश्रांती घेतलेल्या या पावसाने आता दमदार हजेरी ही कोकणात लावलेली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आता पावसाचा हा वेग इकडे कोकणात वाढताना पाहायला मिळतोय। या पावसामुळे आता नद्यांच्या देखील पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळतोय। खेडमधील जगबुडी नदी देखील इशारा पातळीच्या वर ही प्रवाहित झालेली आहे। एकंदरीत पावलं तर गेल्या 10 दिवसापासून कोकणामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती, दडी मारली होती, परंतु आता गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर हा वाढताना दिसतोय। गेल्या 24 तासाचा विचार केला तर कोकणामध्ये 46.90 एवढ्या मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्या कालोखाल दापोली, संगमेश्वर असेल, चिपळूण असेल, इथे 50 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। या पावसामुळे आता बळीराजा देखील सुखावलेला आहे। गेल्या 10 दिवसापासून घेतलेल्या विश्रांतीमुळे पावसामुळे जो बळीराजा आहे हा काहीसा हिरमोड झाला होता, परंतु सकाळपासूनच पावसाच्या तुरळक सरी बरसतायत। लावणी जी कामं खोळंबलेली होती कोकणामध्ये, त्या लावण्या कामांना देखील वेग येणार आहे। कोकणचं निसर्ग सौंदर्य या पावसामुळे आता आषाढ सरींमुळे भरून गेलेले आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धबधबे प्रवाहित झालेले आहेत। त्यामुळे कोकणामध्ये पर्यटकांची पावले देखील वळताना पाहायला मिळतात। एकंदरीत पाहिलं तर गेल्या 10 दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता दमदार हजेरी कोकणामध्ये लावलेली आपल्याला पाहायला मिळते। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।